नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्री स्टार्ट केलेलं आहे आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये आपण डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स पाहिलेलं आहे. डायरेक्शन अँगल्स कशाला म्हणतो आपण? अल्फा, बीटा, गॅमाला डायरेक्शन अँगल्स म्हणतो आणि डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय? कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमाला डायरेक्शन कोसाइन म्हणतो. आणि एक फॉर्म्युलासुद्धा पाहिला आपण, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. तर मुलांनो, माझा पहिला व्हिडिओ बघा हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर, कारण सिक्वेन्सली व्हिडिओज पाहिला तर लक्षात येईल. पण पहिल्या व्हिडिओमध्ये काय घेतलं त्याचा आपण एक रिकॅप बघूया. सुरुवातीला आपण पाहिलं होतं डायरेक्शन अँगल्स. डायरेक्शन अँगल्स काय आहेत? अल्फा, बीटा, गॅमा हे आपण पाहिले होते डायरेक्शन अँगल्स. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स काय आहेत? कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा हे पाहिले आपण डायरेक्शन कोसाइन्स. आणि कॉस अल्फाला आपण कशानं दाखवतात म्हणून सांगितलं होतं? एलनं, याला यमनं आणि याला एननं. म्हणजे कॉस अल्फा म्हणजे एल, कॉस बीटा म्हणजे एम आणि कॉस गॅमा म्हणजे एन. मग आता आपला फॉर्म्युला तयार काय केलं तर आपण एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. काय फॉर्म्युला पाहिला आपण? एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. किंवा याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. तर एवढं आपण अगोदर पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत डायरेक्शन रेशो म्हणजे काय. हां, तर मुलांना आज आपण बघूया डायरेक्शन रेशो म्हणजे काय. ठीक आहे. डायरेक्शन रेशोज हे नंबर्स असतात, लक्षात ठेवा. बघा, डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन रेशोज म्हणजे काय? रियल numbers which are proportional to direction cosines. म्हणजे रियल नंबर्स जे कुणाला प्रोपोर्शनल आहेत? डायरेक्शन कोसाइनला. आता डायरेक्शन कोसाइन काय काय आहेत आपल्याकडे? एल, एम आणि एन हे डायरेक्शन कोसाइन आहेत मुलांनो. आता प्रोपोर्शनल म्हणजे काय असणार? याच्याखाली समजा ए लिहिलं, इथं मी बी लिहिलं आणि इथं काय लिहिलं? सी, आणि ह्याला मी असं इक्वल टूचं साईन आलं समजा याच्यामध्ये. अशा प्रकारे जर आपण लिहिलं तर आपण असं म्हणू शकतो, हे जे नंबर्स आहेत ए, बी, सी हे तिन्ही नंबर्स कुणाला प्रोपोर्शनल आहेत मुलांनो? डायरेक्शन कोसाइन्सला. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. एल, एम, एन म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे? डायरेक्शन कोसाइन्स. आणि ह्या डायरेक्शन कोसाइन्सला कशानं डिवाईड केलं मुलांनो? ए, बी आणि सीनं. मग एल अपॉन ए इज इक्वल टू एम अपॉन बी इज इक्वल टू एन अपॉन सी असं लिहिणं म्हणजे आपण म्हणू शकतो हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स कुणाला प्रोपोर्शनल आहेत रे? डायरेक्शन कोसाइन्सला. म्हणून देअरफॉर ए कॉमा बी कॉमा सी आर कॉल्ड डायरेक्शन रेशोज. यांना काय म्हणायचं? डायरेक्शन रेशोज. डेफिनेशन पुन्हा एकदा नीट आली का लक्षात? बघा, रियल नंबर्स आहेत जे कुणाला प्रोपोर्शनल असतात? डायरेक्शन कोसाइनला. इथं कोणकोणते रियल नंबर आहेत? ए, बी आणि सी. आणि हे कुणाला प्रोपोर्शनल आहेत मुलांनो? एल, एम, एन. कसं आहे प्रोपोर्शनल कळालं आपल्याला? कारण इक्वल टूचं साईन आहे म्हणून ए, बी, सीला आपण काय म्हणलेलं आहे? डायरेक्शन रेशोज. आता आपण पाहिलं आतापर्यंत काय काय पाहिलं? डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन रेशोज. आता आपण याच्या पुढे पाहणार आहोत रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन्स. हे लिहून घ्या. तर मुलांनो आता आपण बघूया रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन्स.
दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा मुलांनो, ए बी सी हे काय आहे, डायरेक्शन रेशोज, आणि एल एम एन ला काय म्हणूया, डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइन्स. आताच आपण पाहिलं की डायरेक्शन रेशो जे असतात ते डायरेक्शन कोसाइनला कशा असतात, प्रोपोर्शनल. म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो, एल अपॉन ए इज इक्वल टू एम अपॉन बी इज इक्वल टू एन अपॉन सी. और तुम्ही असं सुद्धा लिहू शकता ह्याला, ए अपॉन एल इज इक्वल टू बी अपॉन एम इज इक्वल टू सी अपॉन एल. हे प्रत्येकावर डिपेंड आहे कसं लिहायचं, त्यांना काही फरक पडणार नाही. आता एल अपॉन ए, एम अपॉन बी, एन अपॉन सी आहे. तर आता आपण काय करूया, हे सर्व तिघही जण प्रोपोर्शनल आहे. तर मी असं लिहू शकतो, लेट एल अपॉन ए, एम अपॉन बी, एन अपॉन सी इज इक्वल टू के कन्सिडर करूया. एल अपॉन ए, एम अपॉन बी इज इक्वल टू एन अपॉन सी इज इक्वल टू काय कन्सिडर केलं आपण, के. मी याला असं लिहिलं, एल अपॉन ए इज इक्वल टू के, एम अपॉन बी इज इक्वल टू के, एन अपॉन सी इज इक्वल टू के. कसं लिहिलं मुलांना लक्षात आलं, एल अपॉन ए इज इक्वल टू के लिहू शकतो, एम अपॉन बी इज इक्वल टू के लिहू शकतो, एन अपॉन सी इज इक्वल टू के लिहू शकतो. हे काय येणार मुलांनो, एल इज इक्वल टू ए के, एम इज इक्वल टू बी के, एन इज इक्वल टू सी के. एन इज इक्वल टू सी के. तर मुलांनो तुमच्या लक्षात आलं असेल एल एम एन. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू किती येत असतं, 1. एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे डायरेक्शन कोसाईनच्या स्क्वेअरची ॲडिशन ही नेहमी किती येत असते, 1 येत असते. मग आता एलची व्हॅल्यू तर ठेवूया मुलांनो, काय येईल, ए के होल स्क्वेअर प्लस एमची व्हॅल्यू काय मुलांनो, बी के होल स्क्वेअर, एनची व्हॅल्यू सी के होल स्क्वेअर इक्वल टू 1. तर ह्याला जर मी आता सोडवत गेलो तर काय येईल बघा, ए स्क्वेअर के स्क्वेअर, बी स्क्वेअर के स्क्वेअर, सी स्क्वेअर के स्क्वेअर इक्वल टू 1. आता या सर्वांमधून काय कॉमन काढता येईल मुलांनो, के स्क्वेअर. के स्क्वेअर जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू 1. तर के स्क्वेअर इज इक्वल टू आलं मुलांनो 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. के स्क्वेअर इज इक्वल टू काय आलेले मुलांनो, 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता केची व्हॅल्यू काढायची असेल तर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. स्क्वेअर रूट इज प्लस ऑर मायनस. के स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, प्लस मायनस 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. कशाची व्हॅल्यू काढली मुलांनो आपण, केची. पुन्हा एकदा पहिल्यापासून लक्ष द्या इकडं. आपण काय बघत आहोत, रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन्स. आणि आपण पाहिलेलं आहे डायरेक्शन रेशो कशाला म्हणतात, डायरेक्शन रेशो जे असतात डायरेक्शन कोसाइनला प्रोपोर्शनल असतात. म्हणजे असं म्हणूया, डायरेक्शन रेशो जर म्हणायचं असेल तर जे नंबर्स डायरेक्शन कोसाइनला कसे असतील, प्रोपोर्शनल असतील, त्या नंबर्सला काय म्हणायचं, डायरेक्शन रेशोज. मग या ठिकाणी ए बी सी हे काय आहेत मुलांनो, डायरेक्शन रेशोज. एल एम एन काय आहेत, डायरेक्शन कोसाइन्स. मग मी याला एल अपॉन ए, एम अपॉन बी, एन अपॉन सी किंवा असं लिहू शकतो. हे टीचरवर डिपेंड आहे कसं लिहायचं. हे तिघं जण इक्वल आहे तर काय कन्सिडर केलं मी, के. मग एल अपॉन ए इज इक्वल टू के घेतलं, एम अपॉन बी इज इक्वल टू के, एन अपॉन सी इज इक्वल टू काय घेतलं मुलांनो, के.
म्हणजे एल इज इक्वल टू ए के एम इज इक्वल टू बी के एन इज इक्वल टू सी के. आणि एक फॉर्म्युला आपण अगोदर पाहिलेला आहे. काय फॉर्म्युला पाहिला तो? एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. नंतर आपण एल एम एनच्या या ठिकाणाहून ज्या व्हॅल्यूज प्राप्त झाल्या त्या या ठिकाणी ठेवल्यात आपण. आणि केची व्हॅल्यू काढली. केची व्हॅल्यू काय आली मुलांनो? प्लस मायनस 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मग आता या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज आहेत या ठिकाणी मी केच्या व्हॅल्यूज पुट करून टाकतो. एल ॲज इट इज, एल इज इट. इथं काय मुलांनो? ए के. बरं ही स्टेप मी तिकडं सुद्धा घेतो. इकडं काय एल इज इक्वल टू काय आलेलं आहे मी? ए के. म्हणजे हे काय येणार? केची व्हॅल्यू काय मुलांनो? 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. कशाची व्हॅल्यू मुलांनो? केची. केची व्हॅल्यू काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ए ॲज इट इज इथं ए लिहून टाकूया. म्हणजे एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आला? प्लस मायनस ए रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एम इज इक्वल टू काय घेतलेले मुलांना आपण? बी के. एकदम सुरुवातीला बघा वाटल्यास एम इज इक्वल टू काय घेतलं आहे आपण? बी के. मग आता बघा प्लस मायनस बी. केची व्हॅल्यू 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एन इज इक्वल टू काय मुलांनो? सी के. याला काय येईल? प्लस मायनस सी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तर मुलांनो एल एम एन तिन्हीचे आपण फॉर्म्युलेज काढले. म्हणजे एल एम एन हे काय आहेत? डायरेक्शन कोसाइन्स. आणि इकडे ए बी सी काय आहेत? डायरेक्शन रेशोज. मग ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? जर आपल्याला डायरेक्शन रेशोज माहीत असतील तर आपण काय काढू शकतो? डायरेक्शन कोसाइन्स. आता बघा इथं प्लस आहे मायनस आहे प्लस आहे मायनस आहे प्लस आहे मायनस आहे. मग तुमच्या डोक्यात साहजिकच एक प्रश्न आला असेल, प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? तर मुलांनो हे आपल्यावर डिपेंड करतं काय घ्यायचं. एकदा जर तुम्ही प्लस घ्यायचं ठरलं तर सगळे प्लसच घ्या आणि मायनस घ्यायचं ठरलं तर सर्व काय घ्या? मायनसच घ्या. पण आता पुढे प्रॉब्लेममध्ये मी काय घेणार आहे? सगळे पॉझिटिव्ज घेणार आहे. म्हणून आपण कशा पद्धतीनं त्याला लक्षात ठेवायचं बघा. फॉर्म्युले मी आता आपण नेहमी असं लिहिणार आहोत. एल इज इक्वल टू प्लस मायनस घेणार नाहीत, फक्त आपण प्लस घेणार आहोत. ए रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एम इज इक्वल टू बी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एन इज इक्वल टू सी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे. तर हे झालं एल एम एन. ठीक आहे. तर 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये एल एम एनचं आपण काढलं. रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन्स हे थोडंसं आपल्याला क्लिअर व्हावं म्हणून आपण काय करूया, हे सगळं जे आपण घेतलेलं आहे एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला घेतला आपण? ए रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एम इज इक्वल टू बी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि एन इज इक्वल टू सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ए बी सी काय आहेत? डायरेक्शन रेशोज आहेत. आणि एल एम एन काय आहेत? डायरेक्शन कोसाइन्स आहेत. हे जे आता आपण घेतलेलं आहे कळावं म्हणून एक उदाहरण घेऊया याच्यावर आपण. ठीक आहे. शुभम मुलांना आपण जो आता फॉर्म्युला पाहिला त्या फॉर्म्युल्याच्या आधारे एक उदाहरण बघूया. काय उदाहरण आहे? इफ डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन आर -1 2 3. जर एका लाईनीचे डायरेक्शन रेशोज असतील -1 2 3 देन फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स. आपल्याला तिचे डायरेक्शन कोसाइन्स काढायचे. आपल्याला काय दिलेले मुलांनो? त्यांनी आपल्याला दिलेला आहे डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोमध्ये सुरुवातीला काय डायरेक्शन रेशोमध्ये कशाने दाखवतो आपण? ए बी सी न. ए किती दिलेला आहे? -1. बी किती दिलेला आहे? 2. आणि सी किती दिलेला आहे? 3. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे मुलांनो? डायरेक्शन कोसाइन म्हणजे एलची व्हॅल्यू, एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर मुलांनो आता आपण फॉर्म्युला आताच पाहिला आपण. काय फॉर्म्युला पाहिला? एल इज इक्वल टू ए
रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. m इज इक्वल टू बी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. n सी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तर फॉर्म्युला काय पाहिला मुलांनो, एल इज इक्वल टू ए रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, एम इज इक्वल टू बी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि एन इज इक्वल टू सी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता एची व्हॅल्यू किती आहे मुलांनो, -1 रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर मुलांनो, -1चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर मुलांनो, 3चा स्क्वेअर. बीची व्हॅल्यू काय बघा, बीची व्हॅल्यू किती दिली मुलांनो, 2. इथं बीची व्हॅल्यू आपण 2 ठेवूया. सिमिलरली -1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर. सीची व्हॅल्यू किती आहे मुलांनो, 3 म्हणजे डायरेक्शन रेशो 3 रूट ऑफ ए स्क्वेअर मीन्स -1 स्क्वेअर 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. जर यांना आपण सर्वांच्या कॅल्क्युलेशनला जर सोडवलं तर एलची व्हॅल्यू येईल -1 अपॉन 3चा वर्ग 9 आणि हे 4 13 आणि ते 1 14 -1 अपॉन रूट 14. एमची व्हॅल्यू काय येईल 2 अपॉन रूट 14 आणि एनची व्हॅल्यू काय येईल 3 अपॉन रूट 14. आलं लक्षात मुलांनो. ह्या व्हॅल्यू हे काय झाले, डायरेक्शन कोसाइन्स. एलची व्हॅल्यू -1/√14, एमची व्हॅल्यू 2/√14, एनची व्हॅल्यू 3/√14. आपण सर्व फॉर्म्युल्यामध्ये प्लस घेतलेला आहे. जर आपण मायनस घेतला असतं तर ह्या आला असतं 1/√14 -2/√14 इन एन इज इक्वल टू 3/√14. आता कधी कधी हा जर आपलं बरोबर आहे का नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर सर्वांच्या वर्गांची ॲडिशन करा, म्हणजे एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर करा आणि 1 येतं आहे का बघा. जर 1 येत असेल तर दिलेलं काय आहे करेक्ट. प्रश्न काय होता मुलांनो, फाइंड डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स काढायला सांगितले होते आणि आपल्याला काय दिलेले आहेत, डायरेक्शन रेशोज. ठीक आहे मुलांनो, हे लिहून घ्या. तर मुलांनो आता आपल्याला काही रिमार्क्स आहेत. रिमार्क्स डायरेक्शन अँगलबद्दल आहे, डायरेक्शन रेशोजबद्दल आहे आणि डायरेक्शन कोसाईनबद्दल आहे. पहिला बघा, अल्फा बीटा गॅमा म्हणजे डायरेक्शन अँगल्स आहेत. या डायरेक्शन अँगलची व्हॅल्यू काय असू शकते, 0 डिग्री किंवा 180 डिग्री किंवा त्याच्या दरम्यान. डायरेक्शन अँगल जे आहेत ते कमीत कमी किती डिग्रीचे असू शकतात, 0 आणि जास्तीत जास्त 180 डिग्री. म्हणजे अल्फा बीटा गॅमाची व्हॅल्यू 0 डिग्री ते 180 डिग्रीच्या दरम्यान असते. म्हणून हा पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा, डायरेक्शन अँगलचं मेजरमेंट 0 डिग्री किंवा 180 डिग्री असू शकतं किंवा त्याच्या दरम्यान असू शकतं. आता बघा, अ डायरेक्टेड लाईन हॅज युनिक डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे कोणत्याही लाईनीला एकमेव डायरेक्शन कोसाइन असतात. किती डायरेक्शन कोसाइन असतात, एकमेव, एकापेक्षा जास्त नसतात. डायरेक्शन कोसाइन्स एकच आहेत. परंतु अ लाईन हॅज इन्फायनाइटली मेनी डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन कोसाइन्स एकमेव आहे आणि डायरेक्शन रेशोज अनेक आहेत. म्हणजे साधा आपण लक्षात ठेवूया, एक जर लाईन असेल तर त्या लाईनीला डायरेक्शन कोसाइन्स एकच असणार आणि डायरेक्शन रेशोज मात्र काय राहणार, अनंत राहणार. म्हणजे 3 टॉपिक आहे, 3 याच्यात रिमार्क्स आहेत. पहिला, डायरेक्शन अँगलची मेजरमेंट काय असू शकते, 0 डिग्री ते 180 डिग्रीपर्यंत किंवा त्याच्या दरम्यान. डायरेक्शन कोसाइन्स कशा असतात, भरपूर असतात. डायरेक्शन कोसाइन्स एकमेव असतात आणि डायरेक्शन रेशोज हे अनंत असतात. ह्या गोष्टी इतक्या लक्षात असू द्या. आता मुलांनो,
व्हेक्टरचा अभ्यास करत असताना तुम्हाला सिक्वेन्स पाळणं खूप आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओज बघायला चालू करताल त्यावेळेस तुम्हाला अभ्यास कसा कसा करायचा ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला तुम्ही व्हेक्टर्सचा अभ्यास करा. नंतर 3 डायमेन्शनल जॉमेट्री जो मी घेत आहो हे व्हिडिओज बघा. त्याच्यानंतर बघा तुम्ही लाईन आणि प्लेनचे व्हिडिओ. हे मुळे सर घेत आहेत लाईन आणि प्लेन. म्हणजे लाईन आणि प्लेन हा सिक्वेन्स आहे मुलांनो. हा सिक्वेन्स जर तुम्ही थोडा पुढे मागे केला तर तुम्हाला कळण्यासाठी थोडी अडचण जाऊ शकते. म्हणून तुम्ही अगोदर व्हेक्टर्सचं तुम्हाला ऑलरेडी मुळे सरांनी शिकवलेलं आहे, त्याच्यात काही अडचण नाही आहे. 3D मी सध्या घेतो आहे आणि लाईन आणि प्लेनसुद्धा मुळे सरांचं चालू आहे. तर मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आपल्या 3Dचा आणि आज दुसरा येईल हा. तर हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला लाईन आणि प्लेन जास्त कळायला सोपं जाईल. आणि ह्या सिक्वेन्स आहे, कारण ह्यानंतर हे ह्यानंतर हे. ठीक आहे मुलांनो, आज आपण थांबूया या ठिकाणी.